सूर्यनारायणाची आता यात्रा चालू आहे, काय सांगाल याबद्दल महत्व? हे श्री क्षेत्र नारायण चिंचोलीचं प्राचीन सूर्य मंदिर. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे पौष शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमी या दरम्यान सूर्योदयाच्या वेळेस किरणोत्सव असतो आणि तो अवर्णीय आणि असा पाहण्यासारखा असतो. दिवसभरामध्ये भगवंताचं 3 स्वरूपाचं रूप दिसतं. सूर्योदयाच्या वेळेस तो ब्रह्मा स्वरूप असतो, माध्यानाच्या वेळेस तो महेश स्वरूप असतो आणि सूर्यास्ताला तो विष्णू स्वरूप असतो. परंतु या प्राचीन सूर्यनारायणाच्या मंदिराला एक अनेक प्रकारचे इतिहास आहेत. परंतु मी तुम्हाला आवर्जून सांगेल की पौष शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध सप्तमी या दरम्यान जो भाविक दर्शन घेतो त्याच्या जीवनामध्ये जे अमंगल अनिष्ट जे काही दोष असतो त्या दोषांचा परिहार होतो. तो सर्व प्रकारच्या पापापासून मुक्त होतो आणि त्याच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र असा बदल होतो. पुत्रार्थी पुत्र मिळतो, धनार्थी धन मिळते आणि लाभार्थ्याला लाभ मिळतो. आणि ज्याच्यावरती शनी महाराजांची अवकृपा असेल किंवा इतर जर एखादा ग्रह अनिष्ट स्थानात असेल तर तो निमित्त मात्र सूर्योदयाच्या विशेष करून रविवार सप्तमी रथसप्तमी या दिवशीच्या दर्शनानं निमित्त मात्र तो दोष जातो. म्हणून जो भाविक सूर्योदयाच्या वेळेस दर्शन घेतो त्याच्यावरती अखंड सूर्यनारायणाची कृपा होते. कारण जयावरी कृपा होय त्या भास्कराची न पाहू शके शत्रू त्याला बिरंची उभ्या राहती सिद्धी होऊनी दाशी नमस्कार त्या सूर्यनारायणाशी. या युक्तीप्रमाणे अनन्य भावे भगवंताला शरण जावं व आपले मनोरथ पूर्ण करून घ्यावे एवढाच संदेश मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देऊ इच्छितो. नमस्कार. Rama